नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. मित्रांनो, या शेतकऱ्याच्या 7 महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे. मित्रांनो, हे नेमके कसे 7 महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट पाहूया. त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, वेळ न करता करूया व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की सरकार स्थापन होऊन 100 दिवसही पूर्ण झालेले नाहीत आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाने सोमवारी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 7 योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांसाठी कोणते ते 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2,817 कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनला मंजुरी दिली आहे. पीक विज्ञानासाठी 3,979 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे. कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी 2,291 कोटी रुपयांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पशुधनाच्या आरोग्यासाठी 1,702 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिली आहे. त्यानंतर मित्रांनो, फलोत्पादन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी 860 कोटी रुपयांचा निधी येथे देण्यात आलेला आहे. कृषी विज्ञान केंद्रासाठी 1,202 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याचबरोबर केंद्राने नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी 1,115 कोटी रुपयांच्या योजनेलाही मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की येथे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीने महत्त्वाचे 7 निर्णय घेण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या योजनेपासून शेतकऱ्यांना बराचसा येथे फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.